सकाळचा नाश्ता अगदी दमदार, हेल्दी आणि पोटभरीचा असावा. मुळात म्हणजे पचायला हलके, भरपूर प्रोटीनयुक्त आणि आयर्नयुक्त. आज आपण भिजवलेल्या सालवाल्या मुगाच्या डाळीचे हे असे इतके मस्त मऊ लुसलुशीत थालपीठ तयार केले आहेत. मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी वन पॉट मील म्हणून तुम्ही हे हेल्दी थालीपीठ तयार करू शकता. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, अगदी छोटासा आल्याचा तुकडा, काही कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. त्याचबरोबर ही सालवाली मुगाची डाळ मी साधारण अर्धी वाटी घेतली होती. भिजवल्यानंतर ती 1 वाटी इतकी झालेली आहे. 1.5 ते 2 तास मी ही डाळ चांगली भिजवून घेतली. त्यातील अर्धी डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढली आणि अर्धी डाळ तशीच आपल्याला शिल्लक ठेवायची आहे. थोडीशी देठासहित कोथिंबीर घातली आणि हे मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं. आता ही शिल्लक राहिलेली जी डाळ आहे ती आता घालायची आणि फक्त पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायची, म्हणजे काही मुगाच्या डाळीचे कण तसे शिल्लक राहतात आणि ते थालीपीठामध्ये खाताना छान लागतात. आता एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला कणिक भिजवायची आहे. हे सगळं जे आपण मिक्सरला वाटलं ते या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर एक वाटीभर बारीक चिरलेला कांदा, भरपूर अशी बारीक चिरलेला पालक घाला किंवा तुम्ही यामध्ये दुधी किसून घालू शकता, कोबी घालू शकता, मेथी घालू शकता. कुठलीही पालेभाजी भरपूर प्रमाणात घालायची. त्यानंतर अर्धी वाटी ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ होतं माझ्याकडे, ते घातलं. पाव वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टेबलस्पून चणा डाळीचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला खमंगपणासाठी यामध्ये पांढरे तीळ घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकता. सुरुवातीला जेवढं मॉइश्चर आहे त्यामध्ये पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आणि अगदी गरज वाटली तर थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान असं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. थालीपीठ आपल्याला छान मऊ लुसलुशीत हवे असेल तर किंचित सैलसर पीठ भिजवावं आणि मग लगेच आपण थालीपीठ थापायला घेणार आहोत. थालीपीठ थापण्यासाठी इथे मी हा बेकिंग पेपर घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो वापरला तरीही चालेल, किंवा बटर पेपर, बेकिंग पेपर काहीही नसेल तर एखादा रुमाल, सुती जो रुमाल असतो तो भिजवून घ्यायचा आहे, पिळून घ्यायचा आणि मग त्यावर थालीपीठ तुम्ही थापू शकता. या पद्धतीने बघा सहज हाताने हे असं थालीपीठ थापलं जातं. आणि जर हाताला पीठ चिकटत असेल तर मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा आणि मस्त आपली अगदी छान पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आणि हे असं मध्यभागी छिद्र करायचं. बघा या पेपरवर थापल्यामुळे आपल्याला ते हाताळणं अगदी सोपं होतंय आणि झटपट थापून सुद्धा झालेलं आहे. इथे मी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि या तव्यावर अगदी थोडंसं मी तेल लावून घेतलं होतं. त्यावर हे थालीपीठ घालून घ्यायचं आणि कडेने अगदी अर्धा चमचा इतकं तेल सोडायचं. मध्यभागी जे छिद्र केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं. गॅस अगदी लहान करायचा आणि मस्त असं 1-2 मिनिटाची चांगली वाफ घ्यायची आहे. वाफ घेतली म्हणजे थालीपीठ चांगलं आतूनही व्यवस्थित शिजतं आणि मुळात म्हणजे अजिबात कुठेही कच्चं राहत नाही. त्यामुळे शक्यतोवर मस्त असं झाकण ठेवून वाफ घ्यायची. बघा हलक्याशा तांबूस रंग असा झाला की मग हे पलटवून घ्यायचं आहे. उलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल लावून छान असं खरपूस थालीपीठ शेकून घ्यायचं आहे. बघा मस्त असं थालीपीठ तयार झालं. तोवर इथे दुसरं थालीपीठ सुद्धा मी बनवून घेतलं होतं, ते सुद्धा लगेच यावर घालायचं आहे. कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि मध्यभागी जिथे छिद्र आहे तिथे सुद्धा तेल सोडायचं, म्हणजे सगळ्या बाजूने तेल लागतं आणि थालीपीठ मस्त असं खमंग तयार होतं. झाकण ठेवून हे दुसरं थालीपीठ सुद्धा मस्त असं मी चांगलं शेकवून घेतलेलं आहे. गॅस मात्र लहान ते मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवर चांगलं थालीपीठ शेकून द्यायचं आहे. बघा रंग फार सुरेख आलेला आहे. दुसरं थालीपीठ सुद्धा छान असं दोन्ही बाजूने खरपूस मी भाजून घेतलं आणि छान असं शेंगदाण्याच्या चटणी बरोबर सर्व केलेलं आहे. वरून आपलं घरगुती ताजं लोणी सुद्धा वाढलेलं आहे. किंवा तुम्हाला टोमॅटो केचप किंवा कुठलीही दाण्याची चटणी, लसणाची चटणी किंवा अगदी नारळाच्या चटणी बरोबर सुद्धा खायला खूप छान लागतं. मात्र घरचं जर लोणी असेल तर नक्की याबरोबर खाऊन पहा किंवा दह्याबरोबर खाल्लं तरी सुद्धा छान लागतं. मुलं भाजी पोळी खायला कंटाळा करतात तर त्याऐवजी भरपूर पालक किंवा कुठल्याही पालेभाज्या घालून तुम्ही हे असे भरपूर प्रोटीन व आयर्न युक्त थालीपीठ मुलांना डब्यासाठी सुद्धा करून देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना
नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि जर थालीपीठ करून पाहिलं तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.